सर्वांना नमस्कार। फक्त शिक्षण या यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचे स्वागत। सेतू अभ्यासक्रम ब्रिज कोर्स दिवस 39 व 40 इयत्ता 10वीच्या इतिहास राज्यशास्त्र विषयाच्या कृती मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। चला तर मित्रांनो प्रत्यक्षात सुरुवात करूया। मित्रांनो आज रोजी आपण जी अध्ययन निष्पत्ती आहे ती आहे सामाजिक चळवळी जनजागृतीसाठी कोणत्या मार्गाचा अवलंब करतात ते ओळखता येणे, आणि 9वीची आहे पर्यावरण ऱ्हास ही एक जागतिक समस्या आहे ही जाणीव विकसित होणे। या 9वी आणि 10वीच्या दोन अध्ययन निष्पत्तीवर प्रत्यक्षात कृती बघणार आहोत। यावर काही बाबी आठवू। यामध्ये आपल्याला काही प्रश्न विचारलेत बघा। पर्यावरण दिन केव्हा साजरा केला जातो? पर्यावरण म्हणजे काय? पर्यावरणासंबंधी कोणत्या समस्या निर्माण झाल्या आहेत? त्यानंतर पर्यावरणाच्या रक्षणासाठी तुम्ही केलेले प्रयत्न कोणते केलेले आहेत? आणि नैसर्गिक साधन संपत्ती कोणत्या गोष्टींचा समावेश होतो? हे प्रश्न आहेत बघा। पर्यावरण दिन केव्हा साजरा करतात? तर पर्यावरण दिन मित्रांनो 5 जून रोजी साजरा करतात। पर्यावरण म्हणजे काय? तर आपल्या अवतीभोवतीचा परिसर म्हणजेच पर्यावरण होय। यात पृथ्वीवरील सर्व कीटक, जीव जंतू, पशु पक्षी या सर्वांचा मित्रांनो समावेश होतो। पर्यावरणासंबंधी कोणकोणत्या समस्या निर्माण झालेल्या आहेत? तर पर्यावरणासंबंधित दुष्काळ, महापूर, हवा प्रदूषण, ध्वनी प्रदूषण या समस्या निर्माण झालेल्या आहेत। जल प्रदूषण देखील आहे। या विविध समस्या मित्रांनो निर्माण झालेल्या आहेत। पर्यावरणाच्या रक्षणासाठी तुम्ही केलेले प्रयत्न। पर्यावरणाच्या रक्षणासाठी मी दरवर्षी एक झाड लावतो व संगोपन करतो। प्लास्टिकचा वापर करत नाहीये। अनावश्यक मोटरसायकल वापरत नाहीये। कोणी झाड तोडण्याचा प्रयत्न करत असेल तर त्याला झाड तोडू देत नाही, त्याला झाडाचे महत्त्व समजून सांगतो। या पद्धतीने मी पर्यावरणाचे रक्षण करण्याचा प्रयत्न केला। नैसर्गिक साधन संपत्तीत कोणत्या गोष्टीचा समावेश होतो? तर नैसर्गिक साधन संपत्तीमध्ये हवा, पाणी, झाड, मृदा या सर्व घटकांचा समावेश नैसर्गिक साधन संपत्तीत होतो। नैसर्गिक साधन संपत्तीत पृथ्वीवरील मानव व मानवेतर घटकांचा देखील मित्रांनो समावेश होतो। त्यानंतर मित्रांनो पुढील चित्राचे निरीक्षण करावं, आपले मत लिहा। पुढील चित्र बघा। इथे एक चित्र दिलंय आपल्याला आणि वेगवेगळ्या प्रकारचे 2 चित्र आहेत। या चित्राचं निरीक्षण करून लिहायचं आहे आणि संकल्पना चित्र आहे। पुन्हा इथं हे पर्यावरण विषयक काही दिलंय, याच्यामध्ये आपल्याला लिहायचं आहे। तर बघा सुरुवातीला त्यानंतर तिसरा प्रश्न आहे पर्यावरण रक्षणासाठी आंतरराष्ट्रीय पातळीवर झालेले प्रयत्न। त्यानंतर हे प्रयत्न साल आणि प्रयत्न, तिथं काही ठिकाणी प्रयत्न दिले तिथं साल लिहायचं आहे। आणि पुढचा पर्यावरणाचा ऱ्हास होण्यास कारणीभूत घटक कोणते? पर्यावरणाचा मानवी जीवनावर झालेला परिणाम। पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी जनजागृतीबाबत घोषवाक्य तयार करा। पर्यावरणाचा ऱ्हास मानवी हक्कांवर कोणता परिणाम होतो? नंबर 1 चित्र निरीक्षणावरून मत बघा। वरील चित्रामध्ये पृथ्वीवरील 2 वेगवेगळे दृश्य दाखवलेले आहे। एक म्हणजे निसर्गाने निर्माण केलेली पृथ्वी जी हिरवीगार, सुंदर आणि सर्वत्र समाधान आहे। तर दुसरे म्हणजे मानव बकाल करत असलेली पृथ्वी। कारखाने, वाहने व इतर प्रदूषण करणाऱ्या साधनांना येथील प्राणवायू सजीवायोग्य ठेवायचाच नाही, हा जणू विडाच उचलला काय असं वाटतं। त्यानंतर प्रत्यक्षामध्ये मित्रांनो येथे कारखान्यात तयार होणारे केमिकलयुक्त रसायने, त्याचं सांडपाणी रूपाने नदीमध्ये सोडलं जातं। याशिवाय अमाप वृक्षतोड केली जाते। यातून जमिनीची धूप होते। यातून प्रत्यक्षात पृथ्वीवर मानव आपला आणि सजीवांचा जणू काय संहारच करायला निघालेला आहे असं मत होतं, असं वाटायला लागतं। प्रत्यक्षात अतिशय विदारक असं चित्र दुसऱ्या चित्रामध्ये मित्रांनो मांडलेलं आहे। विचार करण्यासारखं चित्र आहे। त्यानंतर पर्यावरणाचे घटक बघा। पर्यावरणाचे घटकमध्ये इथं काही घटक दिलेत आपल्याला, वनस्पती आणि पाणी हे पर्यावरणाचे घटक, बाकीचे आपल्याला लिहायचेत बघा, अशी लिहिता येतील। पर्यावरणाच्या घटकामध्ये वनस्पती, हवा, सजीव, पाणी, सूर्य, जमीन या पद्धतीने आपल्याला पर्यावरणाच्या घटकांचा इथं उल्लेख करता येईल। मित्रांनो सूर्य देखील आपल्याला इथं टाकता येईल, आलेला आहे सूर्य, या पद्धतीने मित्रांनो। त्यानंतर पर्यावरण रक्षणासाठी आंतरराष्ट्रीय पातळीवर कोणते प्रयत्न झाले ते लिहायचेत आपल्याला बघा। स्टॉकहोम मानवी पर्यावरण परिषद, तिचं वर्ष लिहायचं आहे। 1992 साली कोणती झाली? कोटो परिषद हवामान बदल रोखण्यासाठी मापदंड आखून दिले, ती कोणत्या वर्षी झाली? आणि 2015 साली काय झालं हे लिहायचं आहे मित्रांनो आपल्याला। तर ते या पद्धतीने मांडता येईल।
बघा 1972 मध्ये स्टॉकहोम मानवी पर्यावरण परिषद, 1992 मध्ये रिओ परिषद, 97 मध्ये क्योटो परिषद जे की हवामान बदल रोखण्यासाठी मापदंड आखून दिले गेले, आणि 15 साली पॅरिस परिषद, 2015 साली पॅरिस परिषद. त्यानंतर मित्रांनो, पर्यावरणाचा ऱ्हास होण्यास कारणीभूत घटक कोणते? तर पर्यावरणाचा ऱ्हास होण्यामध्ये वायू प्रदूषण, जल प्रदूषण, बेसुमार वृक्षतोड, खतांचा बेसुमार वापर, कीटकनाशकांचा वाढता वापर आणि असे असंख्य घटक आहेत मित्रांनो जे की पर्यावरणाचा ऱ्हास करण्याला कारणीभूत आहेत. पर्यावरणाचा मानवी जीवनावर कोणता परिणाम होतो झाला आहे? तर पर्यावरण चांगले असेल तर मानवी आरोग्य चांगले राहते. मात्र अलीकडे पर्यावरणात वेगवेगळ्या कारणामुळे बदल होत आहे. त्यामुळे मानवाला वेगवेगळ्या समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. दमा लागणे, श्वसनाचे त्रास, डोळे जळजळ होणे, त्वचा रोग, एकूणच मानवी जीवनावरच पर्यावरणाचा विपरीत परिणाम मित्रांनो होत आहे आणि ते प्रत्यक्षात मानव भोगत आहे. मित्रांनो, पुढील तक्ता पूर्ण करायचा आपल्याला. अणुक्रमांक पर्यावरण रक्षणासाठी प्रयत्न कोणी केले? चिपको आंदोलन कोणी केलं? नर्मदा बचाव आंदोलन कोणी केलं? आणि जोहर निर्मिती डॉक्टर राजेंद्र सिंग राणा. तर आपल्याला 2 लिहायचेत ते या पद्धतीनं बघा. चिपको आंदोलन सुंदरलाल बहुगुणा, नर्मदा बचाव मेघा पाटकर, या पद्धतीने लिहिता येईल. त्यानंतर पर्यावरण रक्षणासाठी आपल्याला जनजागृतीसाठी काही घोषवाक्य तयार करायला सांगितली. 2-3 घोषवाक्य आपण तयार करा. नाही सुचली तर मग व्हिडिओमध्ये बघा. अगोदर व्हिडिओ थांबायचा अगोदर प्रश्नावरच बघा. हवी असेल शुद्ध हवा तर झाडे लावा. सुख समृद्धी नांदील खरी, झाडे असतील दारोदारी. आणि शेताचा बांध शोभेल तेव्हा, झाडे त्यावर असतील जेव्हा. या पद्धतीने मित्रांनो आपण घोषवाक्य एक मी माझ्या मनाने तयार केले. या पद्धतीने आपल्या मनाने एक साजेशी घोषवाक्य तयार करायचे. पर्यावरणाचा ऱ्हासाचा मानवी हक्कावर कोणता परिणाम होतो? तर पर्यावरणाचा त्याचा मानवी जीवनावर खूप मोठा प्रभाव पडतो. पर्यावरण असंतुलनामुळे दुष्काळ, महापूर, तापमान वाढणे यामुळे मानवी जीवनात होत्याचे नव्हते होत आहे. या कारणामुळे असंख्य बळी जातात. शिवाय यामुळे वेगवेगळ्या रोगांना बळी पडावे लागत आहे. एकूणच पर्यावरण ऱ्हासाचा मानवी जीवनावर प्रचंड परिणाम मित्रांनो होत आहे. त्यानंतर मित्रांनो, काय समजले अंतर्गत पर्यावरण ऱ्हासाचे दुष्परिणाम लिहायचे. पर्यावरण समस्या ही जागतिक समस्या झाली यावर आपलं मत लिहायचं आणि पर्यावरण रक्षणासाठी माझी भूमिका यावर आपल्याला निबंध लिहायचा. तर बघा, पर्यावरण ऱ्हासाचे दुष्परिणाम काय झालं पर्यावरण ऱ्हासामुळे? तर पर्यावरण ऱ्हासामुळे दुष्काळ, महापूर, तापमान वाढणे हे सगळं घडत आहे. साथीचे रोग पसरत आहे. निसर्ग चक्रामध्ये बदल होत आहे मित्रांनो. आपण बघतोय की अगदी उन्हाळ्यातही खूप पाऊस पडत आहे, पावसाळ्यात पाऊस येत नाही आहे. पशु पक्षी यांचे अस्तित्व संपुष्टात येत आहे पर्यावरणाच्या ऱ्हासामुळं. आपण बघतोय की प्रत्यक्षात मोबाईल टावर, लाईट, हे तारा यामुळे प्रत्यक्षात आपल्याला चिमण्या, कावळे हे पक्षी दिसेनासे झालेले आहे. हे सगळं पर्यावरण ऱ्हासाचा दुष्परिणाम आहे मित्रांनो. पर्यावरण समस्या ही जागतिक समस्या तर यावर तुमचे मत लिहा. तर उत्पादक कामांसाठी उद्योग विकास आणि जागतिक समुदायात निसर्गामध्ये मानवी हस्तक्षेप याचा परिणाम म्हणून जागतिक पर्यावरण ही समस्या उभी राहिली आहे. प्रत्येक वर्षी अधिक प्रदूषण हा मानवाचा कल दिसतो. आम्ही पुढच्या पिढीचे आरोग्य आणि जीवन प्रभावित करत आहोत. त्यामुळे जागतिक पर्यावरण समस्या जागतिक स्तरावरची समस्या आहे. कारण ही परिस्थिती संपूर्ण जगात आहे. या परिस्थितीत मुख्य कारण लोकसंख्येचा विस्फोट आणि जलद वैज्ञानिक आणि तांत्रिक प्रगती याचा मित्रांनो यामध्ये समावेश आहे. विज्ञानाच्या प्रगतीमुळे देखील आपण गर्तेत जात आहोत, खोल गर्तेमध्ये. लोकसंख्येतील वाढ, कृषी जमीन, इमारती, रस्ते आणि संवादाच्या इतर साधनांनी परवानगी निसर्गाचा विचार न करता मानवाने आपल्या स्वार्थाचा केलेला विचार तोही दूरदृष्टी न ठेवता हा संपूर्ण मानवजातीला हानिकारक ठरणार आहे मित्रांनो. येथील वाढत्या प्रदूषणामुळे ओझोनचा थर कमी होत चाललेला आहे. वाढत्या लोकसंख्येला अन्नधान्य पुरवण्यासाठी शेतीतही प्रचंड प्रमाणात रासायनिक खतांचा वापर केला जात आहे. तसेच कीटकनाशकांचा वापर करून अजून त्यात भर पडत आहे. यातून बऱ्याच सजीवांचा जीवन पद्धतीमध्येच फरक पडत आहे. या सर्व बाबींचा जागतिक पातळीवर गंभीरपणे विचार होणे गरजेचे आहे. नसता भविष्यात पृथ्वीवर सजीवसृष्टी अस्तित्वच राहणार नाही, असं घडू शकतं मित्रांनो. म्हणून प्रत्यक्षात
याचा खूप गांभीर्यानं विचार करण्याचा गरज आहे. पर्यावरण रक्षण ही माझी भूमिका आहे यावर निबंध लिहा. पर्यावरण रक्षण ही प्रत्येकाची भूमिका आहे, जबाबदारी आहे. पर्यावरणाचे रक्षण करण्याची जबाबदारी आपली सर्वांची आहे. पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी स्वतःला एक जाणीव असायला हवी. एक सामाजिक जबाबदारी म्हणून सर्वांनी सक्रिय सहभाग घेण्यासाठी गरज आहे. मी वैयक्तिक पातळीवर शक्य त्या गोष्टी पर्यावरणासाठी करतो. शाळेत होणारी जनजागृती, नृत्य, नाट्य तसेच पथनाट्यात माझा हमखास सहभाग असतो. पर्यावरणाविषयीचे संदेश लोकांपर्यंत पोहोचायला मला आवडतं. दुसरे सुरुवात करतील मग आपण बघू असा विचार मी करत नाही. एखादा उपक्रम हाती घ्यायचा झाला तर मी स्वतःहून पुढाकार घेतो. पर्यावरण संरक्षणासाठी मी माझ्या परीने खारीचा वाटा उचलण्याचा प्रयत्न करतोय. रस्त्यावर कचरा टाकणं मला अजिबात आवडत नाही. एखाद्यानं रस्त्यात किंवा ट्रेन, बस, गाडीच्या खिडकीतून कचरा टाकला तर मी स्वतः जाऊन त्या वर्तनाबद्दल त्याला समजावून सांगतो, त्याला चूक दाखवून देतो. बरेचदा लोक कबूल करून सुधारतात, काही जण मात्र भांडण करतात. अशा वेळी मी स्वतः तो कचरा उचलून घेतो. यात मला कमीपणा मुळीच वाटत नाही. प्लास्टिकचा कमीत कमी वापर, पाण्याचा गरजेपुरता वापर, ध्वनी प्रदूषण होऊ नये म्हणून आजूबाजूच्या परिसरात लॉकडाऊन स्पीकरच्या आवाजावर नियंत्रण ठेवण्यासाठी मी आणि माझे मित्र सदैव प्रयत्न करत असतो. या पद्धतीने मित्रांनो, पर्यावरण रक्षण माझी भूमिका यावर आपल्याला थोडक्यात या पद्धतीनं निबंध लिहिता येईल. मित्रांनो, स्वाध्याय व मूल्यमापनामध्ये पर्यावरण रक्षणासाठी कोणकोणते दिन साजरे केले जातात आणि जैवविविधता टिकवण्यासाठी तुम्ही कोणते प्रयत्न केले, तर पर्यावरण रक्षणासाठी दरवर्षी 5 जून हा दिवस जागतिक पर्यावरण दिन म्हणून साजरा केला जातो. पर्यावरणाची गुणवत्ता वाढविणे, समस्या व संवर्धनाविषयी जागरूकता निर्माण करणे आणि पर्यावरणाविषयी निर्णय घेण्याची दरवर्षी 5 जून हा दिवस जागतिक पर्यावरण दिन म्हणून साजरा केला जातो. मित्रांनो, त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, जैवविविधता टिकवण्यासाठी तुम्ही केलेले प्रयत्न. काय प्रयत्न तुम्ही करू शकता, काय केलेत? झपाट्याने होणाऱ्या परिसरातील बदलामुळे सजीव सामूहिकरित्या लुप्त होत आहे. एका अंदाजानुसार पृथ्वीवर असलेल्या एकूण सजीवापैकी 1% सजीव लुप्त झाले आहेत. सजीवांची पृथ्वीवर निर्मिती झाल्यापासून आजपर्यंत 5 वेळा मोठ्या प्रमाणावर आणि अनेक वेळा लहान प्रमाणात जैवविविधतेचा नाश झालेला आहे. 6.5 कोटी वर्षापूर्वी झालेला क्रिटेशियल टर्शरी विनाश हा नजीकच्या काळातील जैवविविधतेचा नाश होय. याच काळात डायनोसॉर नष्ट झाले. जैवविविधतेमध्ये माणसाला प्रवेश झाल्यानंतर जैवविविधता आणि जनुकीय विविधता हळूहळू नाहीशी होत आहे. यास हॉलोसिन विनाश असे म्हटले जाते. मानवी हस्तक्षेपामुळे आदिवास नष्ट झाल्याने जैवविविधतेचा हा नाश आहे. पूर्वी घराच्या आजूबाजूला वेगवेगळी फळांची व फुलांची झाडं लावली जायची, जेणेकरून त्यावर पक्षी, फुलपाखरू बागडावी. पण आताच्या सध्याच्या परिस्थितीत पाहिलं तर सगळीकडे काँक्रिटीकरण वाढलेले आहे. त्यामुळे आजूबाजूला जास्त परिसरच नाही. त्यामुळे मी माझ्या शाळेच्या बागेत वेगवेगळ्या फुलांची, घरासमोर वेगवेगळ्या फळांची व फुलांची झाडे लावली. तसेच मित्रांनाही याचे महत्त्व मी समजून सांगतो. या पद्धतीनं मी प्रयत्न करत आहे. पर्यावरणाचा संदेश देणारे 5 चित्र काढा. पाणी प्रदूषित होण्याची कारणे व त्यावर उपाय आणि नाम फाउंडेशनची माहिती इंटरनेटच्या सहाय्याने मिळवा. एवढं काम मित्रांनो तुम्हाला देऊन या व्हिडिओमध्ये इथं थांबतो. नवीन व्हिडिओमध्ये नवीन घटकासह लवकरच भेटूया. पुन्हा एकदा विनंती करतो की व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. पुन्हा लवकरच भेटू मित्रांनो.